हॅलो एव्हरीवन, आता आम्ही रिटर्न चाललो आहोत पॅलोलम बीचवरती. क्विकली मी तुम्हाला रिकॅप देते. आम्ही सकाळी साधारण 9 वाजता बोट राईड स्टार्ट केली होती. फर्स्ट डॉल्फिन व्ह्यू पॉईंट, देन त्याच्यानंतर टर्टल शेप रॉक बघितलं आणि त्यानंतर हनीमून बीच फक्त लांबून बघितलं. जर तुम्हाला तिथे थांबायचं असेल तिथे तुम्ही थांबू शकता, पण आम्ही बटरफ्लाय बीचवरती हाफ ॲन आवर स्पेंड केलेला आणि आता आम्ही रिटर्न झालो आहोत पॅलोलम बीचवरती. पॅलोलम बीच खूप अतिशय सुंदर बीच आहे. ॲक्च्युली साऊथ गोवाच खूप छान आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत ट्रिप प्लॅन करणार असाल तर साऊथ गोवा प्रेफर करा. आणि जर तुम्ही कॉलेज गोईंग असाल किंवा ॲज अ कपल तुम्हाला फर्स्ट टाईम गोवा वाईब पाहिजे असेल तर तुम्ही नॉर्थ गोवा जा आणि त्यानंतर साऊथ गोवा. तुम्ही दोन्ही कवर करू शकता, पण खूप घाई गडबड होईल. त्यापेक्षा मग एका टाईमला एकदा नॉर्थ आणि नंतर साऊथ. तसे आम्ही ऑलरेडी आधी नॉर्थ गोवा जाऊन आलेलो ना, आता आम्ही साऊथ गोवा. पण जर मला परत गोवा जायचं असेल तर मी साऊथ गोवा जाईल, कारण एनिवेज आम्हाला पार्टी आवडत नाही. जस्ट चिल करायला, बीच वाईब्स घेण्यासाठी साऊथ गोवा इज प्रेफरेबल प्लेस. लाईट ब्रेकफास्ट करून आता आम्ही चाललो आहोत रिटर्न आमच्या हॉटेलमध्ये. आमचा स्टे होता सँड टेंट बीच हाऊसमध्ये. मी नेम कमेंटमध्ये ॲड करते. फर्स्ट डेला आम्ही एकच रूम बुक केलेला, त्यामध्ये 2 बेड अवेलेबल होते तिघांसाठी आणि खूप स्पेशियस रूम होता. आणि सेकंड डेला आम्ही 2 रूम बुक केलेले सेपरेट. 1 टेंट हाऊस होता आणि एक आपला नॉर्मल छान, तो पण स्पेशियस रूम होता. तर येस, नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप अमेझिंग गोष्टी दाखवणार आहेत. तर येस, स्टे ट्यून.